मंडळी नमस्कार. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास सध्या गगनाला आहे आणि त्यामुळेच लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये कशी होईल याची पुरेपूर काळजी ही महाविकास आघाडीकडून आता सध्या घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं. मराठवाड्यातही काँग्रेसच्या 3 जागा निवडून आल्या. जालना, नांदेड आणि लातूर या 3ही ठिकाणी भाजपचे उमेदवार काँग्रेसकडून पराभूत झाले. लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये देशमुख कुटुंबानं आपलं जिल्ह्यावरचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असण्याच्या काळात लातूर आणि परिसराचा विकास केला. त्यांच्या पश्चात बंधू दिलीपराव देशमुख, चिरंजीव अमित देशमुख, धीरज देशमुख यांनीही लातूर जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केलेलं आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मागच्या 2 टर्ममध्ये लोकसभेला भाजपचा उमेदवार इथून निवडून येत गेला. मात्र यावेळी महाविकास आघाडीचं समीकरण आणि भाजप विरोधात असणारी नाराजी याचा भाजपला फटका बसला. काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे इथून निवडून आले. आता लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभा महाविकास आघाडीला कशा जिंकता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टीनं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण कुठून जिंकून येऊ शकतं याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी राज दळेकर आणि तुम्ही पाहतायत कडक बात. मंडळी, सध्या लातूर शहर आणि ग्रामीण या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये देशमुखांचे दोन्ही चिरंजीव असून अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघाचं नेतृत्व करतायत तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी काळात देखील काँग्रेसकडून हे दोन्ही बंधू उमेदवार असणार आहेत. लातूर शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचे पुत्र अजित कव्हेकर यांच्या नावाची चर्चा होते. देशमुखांचं या मतदारसंघावरचं वर्चस्व पाहता यंदाही अमित देशमुख इथून बाजी मारतील असं चित्र आहे. लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये गतवेळेला धीरज देशमुख यांच्यासमोर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांनी आव्हान निर्माण केलं होतं. मात्र इथली लढत ही एकतर्फी झाली आणि धीरज देशमुख इथून विजयी झाले होते. त्यामुळे यंदाही अमित देशमुख यांच्याच नावाची चर्चा असून ते निवडून येतील असं मतदारसंघात बोललं जात आहे. मात्र या मतदारसंघातून भाजपकडून रमेश कराडही इच्छुक आहेत. त्यामुळे यंदाची इथली टफ फाईट होण्याची शक्यता आहे. यानंतरचा मतदारसंघ आपण पाहणार आहोत तो म्हणजे औसा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अभिमन्यू पवार. फडणवीसांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असल्यामुळे मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी आणण्यात अभिमन्यू पवार यशस्वी झाले असले तरी यंदा त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेला शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर हे प्लस राहिले होते. दरम्यान गतवेळेचे त्यांच्या विरोधातले उमेदवार असणारे बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते देखील भाजपकडून इथून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतील. बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे महाविकास आघाडी इथून नवीन उमेदवार देईल असं बोललं जाते. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर माने यांची महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चर्चा होते. मतदारसंघातलं बदललेलं वातावरण पाहता तसंच दिनकर माने यांची देशमुख कुटुंबाशी असणारी जवळीक पाहता देशमुख कुटुंब दिनकर मानेंना इथून मोठी ताकद देऊ शकतं. त्यामुळे इथली लढत ही अभिमन्यू पवारांना जड जाणार आहे अशाच या मतदारसंघात चर्चा आहेत. मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा. सध्या निलंग्याचे विद्यमान आमदार आहेत संभाजी पाटील निलंगेकर. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील निलंगेकर यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांच्या पश्चात त्यांनी अशोक पाटील निलंगेकर यांना त्यांचा राजकीय वारस म्हणून पुढे आणलं होतं. त्यानंतर निलंगेकर कुटुंबामध्ये वाद होऊन पाटील विरुद्ध पाटील असा सामना मागच्या काळात पाहायला मिळाला. यंदा मात्र निवडणुकीमध्ये संभाजी पाटील विरुद्ध अशोक पाटील असंच इथून लढत होण्याची शक्यता आहे. तसंच काँग्रेसचे युवा नेते अभय पाटील यांच्याही नावाची इथून चर्चा होते. संभाजी पाटील निलंगेकर हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र यावेळेचं जिल्ह्यातलं बदललेलं समीकरण पाहता संभाजी पाटलांना अशोक पाटील तसंच महाविकास आघाडीकडून चांगलंच आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मंडळी, यानंतर आपण पाहणार आहोत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाबद्दल. या मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब पाटील. गतवेळेला बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या विनायक जाधव यांचा पराभव केला. बाबासाहेब पाटील यांचं मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व आहे. शैक्षणिक संस्था, साखर कारखाने या माध्यमातून त्यांनी जाळं निर्माण केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपचे नेते विनायक जाधव यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांनी पक्षामध्ये प्रवेश देखील केलेला आहे. राष्ट्रवादीकडून ते आगामी उमेदवार असू शकतात अशा चर्चा आहेत. दरम्यान गतवेळेला अपक्ष निवडणूक लढवणारे दिलीपराव देशमुख यांच्याही नावाची इथून चर्चा होते. मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग असल्यामुळे दिलीपराव देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे. यानंतरचा शेवटचा मतदारसंघ म्हणजे उदगीर विधानसभा. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत विद्यमान पालकमंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे.
त्यामुळे महायुतीकडून संजय बनसोडे हेच इथले उमेदवार असणार आहेत. मात्र भाजपकडून मतदारसंघातून इच्छुकांची संख्या आहे. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये संजय बनसोडे यांनी सुधाकर शृंगारे यांच्यासाठी मिळवून दिलेली लीड पाहता बनसोडे हेच पुन्हा एकदा इथून निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे अंदाज असून राजकीय समीकरणांमधूनच असे अंदाज घेतलेले असतात. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होतं ते आपल्या सगळ्यांना कळणारच आहे. मंडळी, तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.